गणपती बाप्पा मोरया। येऊन पोचलोय इथे। याच पटरीने आपल्याला सरळ पुढे चालत जायचंय। माथेरानची गाडी येते। आत्ताच नुकतीच इच्छा केली होती की मला आपली जी माथेरानची क्वीन आहे, माथेरानची जी ट्रेन आहे, हा आहे या गडाचा शेवटचा म्हणजे टॉपचा पॉइंट आहे आणि त्याच्या पलीकडे गड आहे। नमस्कार मित्रांनो, काय कसं काय मजेत ना? मजेतच असलं पाहिजे, टेन्शन घ्यायचं नाही। तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यांना जय शिवराय। आणि मी आज चाललोय त्या गडावरती। तुम्ही ट्रेलर तर पाहिलाच असेल, तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, तुम्हाला गडाची संपूर्ण माहिती मिळेल। तिथपर्यंत जायचं कसं, तिथून यायचं कसं, हे सगळं माहिती मिळेल। आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वाजवायला विसरू नका। मासे वडापाव आहे। मासे वडापाव कितीला आहे? 30। ना बांधून द्या।
फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलोय जिथून आपल्याला जायचंय पेपगडावरती, कड्यावरच्या गणपतीकडे। आणि बघा इथे पाठीमागे बोर्ड लावण्यात आलेला आहे, इथून आपण कड्यावरचा गणपती किंवा मग पेपगडावरती जाऊ शकतो। इथे गाड्या सुद्धा लागलेल्या आहेत, म्हणजे हा जो रस्ता आहे हा रस्ता जातोय माथेरानकडे। आपण माथेरानला न जाता जो माथेरानच्या अगोदरच जी पटरी क्रॉसिंग होते या क्रॉसिंगच्या इथेच आपल्याला गाडी लावून ठेवायची आहे आणि इथूनच चालत चालत आता आपल्याला जायचंय गडावरती। आपल्याला मित्रांनो हेल्मेट ठेवायचं कुठेतरी, आपण हेल्मेट ठेवूया। हेल्मेट ठेवण्याची जागा शोधूया, अशी जागा शोधायला लागेल की तिथे कोणी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी आपल्याला हेल्मेट ठेवायला लागेल। बघू पुढे कुठे आपल्याला जागा भेटते का। याच पटरीने आपल्याला सरळ पुढे चालत जायचं आहे, अर्धा ते पाऊण तासाचा हा ट्रेक आहे कड्यावरच्या गणपतीपर्यंत। आणि मग तिथूनच कड्यावरच्या गणपतीपासूनच आपल्याला पेपगडावरती जाण्यासाठी रस्ता आहे। तर मित्रांनो आपण ना आपला हेल्मेट इथेच ठेवूया, इथे मला जागा दिसले म्हणजे इथे कोणी जाणार नाही, कातळ आहे ना, असा हा कातळ आहे, आपण इथे ठेवूया। या खडकाच्या बाजूला ठेवूया, हा जो दगड दिसतोय ना तुम्हाला, हा दगड हा खडकाच्या बाजूला ठेवूया म्हणजे कोणाला दिसणार नाही। तसं तर तो तुटलाय पण तो त्याला आपला क्लिप आहे ना त्यामुळे ठेवायचं। तर ठेवलंय मित्रांनो, येताना घेऊ। चला इथून सावकाश जरा उतरायला लागेल। फायनली मित्रांनो आपण हेल्मेट ठेवलाय, कारण जड होईल आणि आता वाजलेत 3:15, आपल्याला पटापट जायचंय, 5 वाजेपर्यंत आपल्याला रिटर्न व्हायचंय 1-2 तासामध्ये। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तिथपर्यंत कसं जायचं। आता तुम्हाला समजलं असेल, जो आपला रेल्वे क्रॉसिंग आहे, शेवटची जी रेल्वे क्रॉसिंग आहे, या रेल्वे क्रॉसिंग पासून आपल्याला जायचं आहे कड्यावरच्या गणपती आणि पेपगडाकडे। तो रस्ता सोपा आहे, इथून तुम्ही माथेरानला सुद्धा चालत जाऊ शकता। आणि जर तुम्हाला माथेरानवरून यायचं असेल तर तुम्ही दस्तुरीवरून रिटर्न या रेल्वे लाईनीने रिटर्न येऊ शकता कड्यावरच्या गणपतीपर्यंत, आणि मग तिथूनच पेपगडावरती जायला। मित्रांनो माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर तो आहे नेरळ, आणि नेरळ पासूनच आपल्याला माथेरानला येण्यासाठी गाड्या मिळतात। टॅक्स्या 100 रुपये घेतात सीट किंवा 150 रुपये। आम्ही मागे आलेलो तेव्हा 100 रुपये घेतलेला, आता माहिती नाही कदाचित 150 रुपये असतील। आणि इथून जो नजारा दिसतो ना खूप सुंदर आहे, तुम्ही दरी पाहू शकता इथून, आणि इथून माथेरानची गाडी येते, किती सुंदर वाटत असेल जाते येते। आणि हा नजारा बघण्यासारखा आहे आणि खूप सुंदर वाटत असेल खरंच। ट्रेनमध्ये प्रवास करा तुम्ही, आणि जर माथेरानला तुम्ही आलात तर नक्कीच या जागेला भेट द्या, गणपतीचं म्हणजे कड्यावरचा गणपती आणि पेपगडाला। खूप सुंदर जागा आहे बघण्यासारखी। आणि हा आहे माथेरान नेरळचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे, पूर्ण दरी, पूर्ण जंगल आहे, आणि थंडी आतापासून जाणवते। थंडी किती असेल इकडे तुम्ही विचार करा, किती थंडी असेल। आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून हे माथेरान ओळखलं जातं। तिथे खाली सुद्धा माणसं आहेत। खूप वेळ झालाय, आता 3:30 वाजलेत आणि आपल्याला पूर्ण गड एक्सपोज करायचा आहे। मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय आपली माथेरानची क्वीन आलेली आहे, ट्रेन आलेली आहे माझ्या पाठीमागे। आता तुम्ही बघालच, नक्कीच बघा किती सुंदर, एकदम सावकाश येते बघा। ही बघा मित्रांनो, दिसली का तुम्हाला? ही बघा माथेरानची क्वीन।
मनात इच्छा केली आणि देवानं ती पूर्ण केली, असं कधी झालं नाही माझ्या बद्दल. मी जर मनात इच्छा केली ना की मला हे पाहिजे किंवा मग मला हे दिसणार किंवा मला हे भेटणार, तर ते होतच होतं. काय माहिती देवाचं आणि माझं काय नातं आहे. तर मी आत्ताच नुकतीच इच्छा केली होती की मला आपली जी माथेरानची क्वीन आहे, माथेरानची जी ट्रेन आहे मिनी ट्रेन, ती दिसावी येताना, आणि नेमकीच दिसली मित्रांनो. खूप बरं वाटलं. खूप सुंदर असा शूट आला आहे त्याचा. सरळ सरळ चालत यायचं मित्रांनो, कुठेच थांबायचं नाही. जी पटरी आपल्याला दिसते त्या पटरीनं सरळ सुसाट निघायचं आहे आणि येऊन पोचायचं आपल्याला या निसर्ग राजा कड्यावरचा गणपती या कमानीपाशी. आणि इथूनच आता आपल्याला पेपगडावरती जाण्यासाठी रस्ता आहे. एक रस्ता जातोय आपल्याला कड्यावरच्या गणपतीकडे जाण्यासाठी आणि एक रस्ता जातोय पेपगडाकडे जाण्यासाठी, विकटगडाकडे जाण्यासाठी. चला तर मग फायनली आपण इथपर्यंत पोचलोय आणि इथूनच आता आपल्याला खरी कसरत करायची आहे. चला. गणपती बाप्पा मोरया. इथे आल्यानंतर मित्रांनो थोडं उतरल्यानंतर आपल्याला दोन रस्ते दिसतात. एक जातोय कड्यावरच्या गणपतीकडे, हा रस्ता आहे तो जातोय कड्यावरच्या गणपतीकडे, आणि हा जो रस्ता आहे हा जातोय पेपगडाकडे. म्हणजे आपण जर तिकडून उतरलो ना तर उजव्या बाजूला जो रस्ता जातोय तो जातोय पेपगडाकडे आणि डाव्या बाजूला जो रस्ता जातोय तो जातोय कड्यावरच्या गणपतीकडे. चला तर मग आता आपल्याला जायचंय उजव्या जो रस्ता आहे उजव्या बाजूचा, त्या रस्त्याने जायचंय गडाकडे. फायनली मित्रांनो आपण अर्धा पॅसेज पूर्ण केला आहे आणि हा जो टप्पा दिसतोय हाच आता आपल्याला पार करायचा आहे, जो आहे सीडी आहे या टप्प्याला. आणि इथे तुम्हाला दिसते हे आहे मंदिर आणि हा आहे या गडाचा शेवटचा म्हणजे टॉपचा पॉईंट आहे. आणि त्याच्या पलीकडे गड आहे जो बरेचसे ट्रेकर्स आहेत किंवा जे बरेचसे ब्लॉगर आहेत ते दाखवत नाहीत, पण आपण तसं करणार नाही. आपण जो गड आहे तो पूर्ण दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. गड किती सुंदर आहे, काय काय आहे तिथे बघण्यासारखं हे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण निरळ पट्टा दिसतोय. इकडे या बाजूला नेरळ, वांगणी, शेलू पूर्ण, आणि तिथे जायचं आहे आपल्याला आता. चला. आता आपण येऊन पोचलो शिडीच्या पॅसेज पाशी. इथे दोन शिड्या आहेत, खालची एक शिडी आहे, वरची एक शिडी आहे. आणि शिडीच्या बाजूने थोडंसं बांधकाम आहे, तटबंदी आहे, तुम्ही पाहू शकता. धोक्याचं आहे, जर येत असाल तर जपून या. आणि मी एकटाच आहे, सोलो आहे, तुम्ही चुकूनही सोलो येऊ नका. माझ्यासोबत कोणी नव्हतं म्हणून मी चला आपल्याला जायचं म्हणून मी आलोय, आणि तुम्ही सोबत घेऊनच या मित्रांनो. तर आता ही शिडी आपण आजमावूया किती भक्कम आहे ती. मित्रांनो इथली एक शिडी आहे ती हलते, ही बघा. ही शिडी जर तुम्ही येत असाल तर नक्कीच जपून या. ही शिडी हलते, आपला तोल जाऊ शकतो. खरंच मित्रांनो जरा कठीणच आहे. आणि हा जो बांधकाम आहे तो मला तर असं वाटते कधी पण पडू शकतो.
त्यामुळे जरा जपणंच भीती वाटते. दोन्ही हात खुल्ले राहिले तर बरं होईल. हा, फायनली मित्रांनो आपण चढलोय. हा, हे बघा